देशातील इंधन टंचाई आणि काटकसरीच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रात मोठं राजकारण सुरू झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं। यानंतर काही अधिकारी सायकलने तर काही नेते पायी कार्यालयात जाताना दिसले। काही नेत्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापरही सुरू केलाय। पण आता या संपूर्ण मोहिमेवर विरोधकांनी थेट आणि मोठा निशाणा साधलाय। रायगडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधानांकडे एक मोठी मागणी केली आहे। जोपर्यंत देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींचे सगळे खर्च बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे। आमदार आणि खासदारांना मिळणारा भत्ता तसंच त्यांची पेन्शन तातडीनं थांबवावी अशी विनंती चव्हाण यांनी केली आहे। सर्वसामान्यांना काटकसरीचे धडे देण्याआधी सरकारनं स्वतःपासून सुरुवात करावी असा टोला त्यांनी लगावलाय। रवींद्र चव्हाण यांच्या या थेट आणि आक्रमक मागणीमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। देश आर्थिक अडचणीत आलाय हे अखेर देशाच्या पंतप्रधानांनी मान्य केलंय। जनतेला आव्हान केलंय की भाजीमध्ये तेल कमी वापरा, काटकसरीने जगा, इंधन कमी वापरा आणि अनुकरण म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळाने, राज्य सरकारने, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानं आज काही सायकलवर फिरायला लागलेत, काहींचा ताफा कमी केलाय। पण ही नौटंकी नको आहे। मला माहिती आहे आजचे मंत्री, आजचे आमदार एवढे उदार आहेत की देशासाठी त्याग म्हणून जीव देतील आणि जीव मागत पण नाही। कारण हे काय भगतसिंग राजगुरू नाहीत आजचे असणारे नेते। पण या लोकांनी किमान आपला घेत असणारं जे मानधन आहे, आमदार, खासदार, मंत्री यांनी देश आर्थिक अडचणीत असल्या कारणाने आपलं मानधन हे देशाला द्यावं, त्याचा त्याग करा। ह्या नौटंक्या बंद करा। कोण सायकलवर फिरतो, हे करतोय, हे तात्पुरतं ते व्हिडिओ दाखवण्यापुरतं आहे। बघू आपण किती दिवस तुम्ही सायकलवर फिरताय ते। फक्त शूटिंग करून ती नौटंकी दाखवू नका। आणि मोदींना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या सर्वच मंत्रिमंडळाला करा ना, कशासाठी ते मानधन हवंय, पेन्शन हवंय, बंद करून टाका। राष्ट्र महत्वाचं आहे। मंत्र्यांची पेन्शन, आमदारांची पेन्शन, मानधन बंद करून टाका ना। तेव्हा खरे की तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्हाला देशाची कळकळ आहे म्हणून।